मराठा आरक्षण राज्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासहित अन्य मागण्यांवर आंदोलने केली जात आहेत. तसेच आंदोलन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या आंतरवाली सराटी या गावात काही दिवसांपासून सुरू होतं. हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात चाललं होतं. आंदोलनाला बसलेले जरांगे पाटील यांची प्रकृती खराब होत असल्याकारणाने त्यांना पोलिसांनी उपोषणावरून उठण्याची आणि हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम होते. पोलीस आणि जरांगे पाटील यांच्यात काही काळ चर्चा झाली, पण त्यानंतर पोलीस व आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यात चांगलाच राडा झाला. पोलिसांचं म्हणणं होतं की आंदोलकांनी पहिली दगडफेक केली, तर आंदोलकांचं म्हणणं होतं की पोलिसांनी शांततेत बसलेल्या आंदोलनात लाठीचार्ज सुरू केला. या संपूर्ण आंदोलनाच्या केंद्रस्थानी ते म्हणजे जरांगे पाटील होते. त्यांनी या अगोदरही आंदोलन करत मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी लावून धरली होती. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत, त्यांनी आत्तापर्यंत कशा पद्धतीने आंदोलन केली हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूया मनोज जरांगे पाटील कोण आहेत. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या मातोरी गावचे आहेत. सध्या ते जालना जिल्ह्यातल्या महाकाळ या गावी राहतात. वयाच्या 16 वर्षापासूनच समाजसेवा आणि आंदोलनात त्यांचा सक्रिय भाग होता. 16 वर्षापासून मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी असायचे. मराठा आरक्षणासंदर्भात निघालेले अनेक मोर्चे आणि आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली चालले. अनेक आंदोलन त्यांनी घडवून देखील आणले होते. आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठवाड्यात त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत गेला आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व म्हणून ते समोर येऊ लागले. आपल्या आक्रमक भाषणशैलीमुळे त्यांची भाषणंही चांगलीच गाजली. पाठीमागे झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. आता पाहूयात मनोज जरांगे पाटील यांनी कशा पद्धतीने आंदोलनं केली. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात अनेक मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून केली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आणि उपोषणं व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या नेतृत्वात होत असलेल्या उपोषणाला आणि नेतृत्वाला लोकांचा पाठिंबा मिळत गेला. त्यानंतर त्यांनी एक शिवभा संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं पुन्हा आंदोलन सुरू केलं. त्यांचं सर्वात गाजलेलं आणि मोठं ठिय्या आंदोलन म्हणजे जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगावचं आंदोलन. हे आंदोलन 20 जानेवारी 2021ला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालं. मराठा समाजाला दिलेले आश्वासन सरकार पूर्ण करत नाही म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. या आंदोलनात मराठा समाजाची बाजू सरकारने योग्य पद्धतीने मांडावी, सारथी संस्थेचे उपक्रम सुरू करण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जाचक अटी लादलेल्या रद्द कराव्यात, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही अशा आंदोलकांना नोकरीत भरती करावं अशा मागण्या घेऊन आंदोलनाला बसले होते. 109 दिवस हे आंदोलन चाललं आणि या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा देखील दिला. त्यावेळी या आंदोलनाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या नाही, तर काही मागण्या लवकरच मान्य करू असं आश्वासन देखील दिलं होतं. तेव्हा हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे व सहकाऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्यामुळे पुन्हा जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावातून प्रतिसाद मिळत होता. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मनोज जरांगे यांच्याशी बोलून मागण्या मान्य केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलं. पण अनेक दिवस झालं सरकारने पुन्हा काही मागण्या मान्य केल्या नाहीत. मागण्या मान्य न झाल्यामुळे त्या निषेधार्थ त्यांनी शहागड येथे जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाला सरकारचा कुठल्याही पद्धतीचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. सरकारचा कोणत्याही प्रतिनिधीने त्या मोर्चाला भेट दिली नाही. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावातून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा म्हणून हजारो लोक त्या ठिकाणी येत होते. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती ती म्हणजे गायकवाड समितीने अहवालात सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यातला मराठा समाज हा प्रामुख्याने शेती व्यवसाय करणारा आहे. मराठवाड्यातले मराठा आणि कुणबी हे एकच आहेत म्हणून मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी मराठाप्रमाणे आरक्षण देण्यात यावे ही मागणी त्यांनी केली होती. पण या उपोषणाला वेगळंच वळण मिळाल्याने चित्र समोर आलं. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम असून अजूनही आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला आणि मनोज जरांगे पाटील यांना भेट देण्यासाठी राजकीय नेते हजेरी लावताना आपल्याला दिसत आहेत. पण पाठीमागे झालेल्या घटनेचे पडसाद चांगलेच उमटताना पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चा व मराठा संघटनेच्या वतीने अनेक शहरांनी व जिल्ह्यांनी बंदची हाक दिली होती.
तसेच यावर महाराष्ट्रातील राजकारणही पेटून उठले हे आपल्याला पाहायला मिळालं आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. आता यापुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.